हे नुकती पेरणी केली आहे सगळ्यांनी एकत्र केलंय की वेगवेगळे? नाही म्हणजे सगळ्यांचं सेपरेट आहे. हे त्यांचं आहे, भाईचं आहे ना. त्या नांगामीचा तिला तो एक तिथे उभा होता ना, त्यांचे नांगामीचा. हे कसलं आहे? काय ही? हा हे भुईमुग. हा भुईमुगच आहे. हा चांगला रुजला पहिल्याच वेळेला म्हणून मस्त वाटतो बघ. मला आता 1-1.5 महिना झाला. ती पिवळी हे आली, फुलं आली मोर आली ना? फुलं आली. त्याची काय होणार, याची प्रक्रिया शेंगा बनायची प्रक्रिया सुरू होणार. आलं लक्षात? हो. हा जमिनीमध्ये शेंगा बनणार. मागे आलेलो आम्ही. मागे बघितलं ना, आमच्या इकडे होती. इथे होती. आता फिरवली ना? आता हे इकडे तोंड करून आहे, तेव्हा आमची इकडे तोंड करून होती. आणि आता ती वरची आमची आहे, ही त्यांची आहे नायकांची. ती मशीन आहे टुक टुक करते ना. हो ती मशीन आहे. अच्छा सोलर इथेच लावले. शॉक आहे ना, नुसता झटका देऊन सोडतो, पकडून नाही ठेवत. म्हणजे बॅटरी कमी वापरते. जनावराला शॉक ना, झटका लागणार जोराचा, परत सोडणार. म्हणजे त्याला दगा नाही होणार. हा दगा नाही, तो चिटकून नाही राहणार, मारणार नाही कुठे जनावर. त्याला फक्त एक भीती. भीती. तर त्याला वाटणार रे असं काय होतंय, लावून बघणार. परत लागला की तो परत लावणारच ना. एकदम भीती भरली की ते येणार नाही. ही भाजी आहे, ही मोहरीची भाजी आहे. ही मोहरी. नामवाकाने पुरा कंटेंटच दिला व्हिडिओला. बरोबर नॉलेज. हे इकडे गॅपने लावले काय? गॅपने जरा ते काय झालं, बियाणं जरा चांगलं भेटलं ना. मध्ये पेरलेलं एक असं आलं पाहिजे. अच्छा मध्ये रुजली नाही. हे माझं आहे. ही एवढं बॉर्डर आहे ना, ही माझी आहे. इथे थोडं कसं असतं माहिती तुला सांगतो, इथे हे रान आलं ना, गवत उगवलं ना, इथे औषध मारतो आम्ही. ते औषध इथे चुकलं माझं फवारणी करताना. अच्छा ह्यांचं पण चुकलं ना, ह्यांचं पण चुकलं म्हणून रान आलं. याचा प्लेन जागा दिसणार, अशी दिसणार होती अशी. ओके म्हणजे फक्त भुईमुगच येतं. हा याचं भुईमुगच फक्त हे झाड हे येणार नव्हतं. असं आहे ते. हे बघा तुला ह्या बॉर्डरला जाऊया. हे आपलं ना एवढं पातळ रुजलेलं ना, मग परत बियाणं घातलंय बघ, म्हणून थोडस आता जागा कव्हर झाली. आलं लक्षात? ओके म्हणजे पुन्हा टाकलं. फुलून आली, पहिली झाडं फुलून आली बघ. आता ह्या झाडांना फुलायला वेळ आहे, 8-10 दिवस लेट आहे. मग फुललेली बरी ना? हा फुलली काही झालं, प्रक्रिया चालू झाली शेंगा बनायची. आलं लक्षात? हो. असं आहे. ह्यांच्याच रान आलंय बघ, हे रान काढावं लागणार आम्हाला. आता आमच्यात हे फक्त थोडं आलंय बॉर्डर, मला काढावं लागणार. मी डबल बी पेरणी केलं. आलं लक्षात? एकदा पेरणं असं आलं ना पातळ, परत बी पेरलं दुसरं, म्हणून थोडं कव्हर झाली जागा बघ. असं आहे. आम्ही 3 दिवस परत पेरणी केली, म्हणजे असं काठीने रुतून ना बी पेरणी केली. थोडं ऊन आलं. ऊन आलं ना ती मशीन पण ती फटकन चार्ज. हा जास्त काय हे लागणार नाही. सोलार एकदा चार्ज झाली काय नाही. एकदा चार्ज थोडं अर्धा तास जरी लागला. लागला शॉक. या ग काला तुला सांगते ना जाऊन कधडे गेलं का मग राणी शॉक लागला. हा म्हणजे ह्यानी समस्या की जास्त दगा नाही होणार. शॉक लागून काला जाऊन कधडे गब्बर असा एवढा कुठच्याही जनावराला आता लागला. माकड असू दे, डुक्कर असू दे, कुठच्याही रानटी जनावर. हे मस्त आहे टेक्नॉलॉजी. त्यांनी 20,000 खर्च केला मागवलं ना पूर्ण मशीन. आणि परत हे वायर वगैरे तारा वगैरे आपण घेतले इकडे घेतले. हा हे नॉर्मल इथेच घेतलं असेल. फक्त याला इन्सुलेटर आहेत ना सफेद वाले, त्याला जे लागतं ते बाकी इन्स्ट्रुमेंट त्यांच्याकडून घेतलं मशीन. आणि छोटे छोटे मशीन बाकी तारा इकडे घेतल्या पुढे. हे आपलं शेत आहे. इकडून असा मारला फोटो ना, ते आपल्या अर्ध्यापर्यंत ना, ते पुढच्या 2 वेगळ्या. आणि आता गवत वाढलंय पण झाडांवर सगळं की नाही साफसफाई की आता मशीन मारणार. ती कटर मशीन ना, कटर मशीन साफ करणार. वेगवेगळ्या टाईपची आहेत, म्हणजे सगळ्या प्रकार. हापूस आहे, केशर आहे, रत्ना आहे, माणकूल आहे, गोवा माणकूल. आपल्या लक्षात आलं पाहिजे याला काय म्हणतात. तिरडा. कशाला? हा तोरणात बांधतो तिरडा. म्हणजे गणपतीचे मंडपीला पण बांधतो आम्ही. आता बांधले ना वरती तिरडे, पिवळी फुलं, ही फुलं
ही बांधतो समजलं ना, याला तिरडा म्हणतात, तिरडा. म्हणजे तुला परत कधी आलास ना, कुठच्या गावी गेलास तरी सांगू शकतो ही हरण मला माहिती आहे, हा तिरडा मला माहिती आहे, समजलं असा. हा म्हणजे आपल्याला माहिती हवं, हा माहिती हवं, कोणी असं नाही बोललं पाहिजे अरे तुला काय माहितीच नाही. असं आहे म्हणून तुला सांगितलं. ही बघ, ही हरण खूप असते, ती पिवळी गार दिसतात बघ कुठे कुठे. हा आणि दिसत पण छान. हा बाकी म्हणजे बरं. इथूनच कापून नेली लोकांनी गणपतीला, आता मास बांधायची होती ना हा गणपतीला, बरेचसे लोक इकडे आले, मस्त कापली असे एका जागी घेऊन गेले. तो काय एक आहे म्हणतो. ह्या वाडी होता इकडे ना, भोपळ्याची पण लागवड केली. भोपळा आता भोपळ्याची वेल होती तिथे. या प्रत्येक झाडाच्या मुळात ना एक भोपळ्याचं झाड लावलेलं, मला लक्षात. प्रत्येक आंब्याच्या झाडाच्या मुळात ना हा भोपळ्याचं झाड लावलेलं, ते तिकडे त्याला मग भोपळे लागले, त्यांचे भरपूर भोपळे लागले, मोठे मोठे भोपळे लागले. असे प्रोजेक्ट ना पुढे. ही वेल आहे ना, ही तिकडे पण आहे. ही जी वेल आहे ही लांब लचक आलेली, ही वेल दिसते ना, ही पानं पानं पानं, ही पिवळी हा, पानं. पिवळ झाली अजून, ती भोपळ्याची झाड आहे, भोपळ्याची वेल आहे. खूप भोपळे 2-3 लोड नेले, आले विकले. दुसरं एक झाड दाखवलं इथलं, एकदम माहिती ते एक झाडाचे औषध. ही आता तू असं बघितलं ना, हे समान झाड आहे, पटकन ओळखतील, हे नरामाचं झाड आहे. हे बघ सेम पानं बघायची, हा हे काय हे सेम आहे. आता तुला हे छोटं आहे ना, हे नराम आहे. असं एकदा लक्षात आलं ना तुझ्या, की तू फास्ट लक्षात, हे छोटं आहे, हे छोटं हे नराम आहे, हे वरच्या आहे ते वेगळं, हे तुम्ही आहे. ही 2 छोटी आहेत नरामाची झाड. हा लक्षात, आता लक्षात ठेवा. इथे झाडाची औषध आहे, या झाडांना सगळी अशी फळं आली बघ, भरपूर किती फळं. हो ही काय छोटी छोटी आहेत ना. ते त्याची उपयोगी काय नाही, औषध म्हणून नाही आहे ते, किंवा ते लाकूड पण तेवढं हे नाही स्ट्रॉंग माहिती झाली वापरायला. आता एवढी साग दिसत नाहीत ना. साग जरा कसं इकडे माल राहण्यावरती कमी, ते खालच्या भागात खाली उतरतो ना, हा तिकडे या झाडावरची फळं आहे ना, इकडे 2-3 फळांची औषधी वनस्पती आहे. 2 फळं दिसत आहेत ना, ही आणि पानं आली पाहिजे, हे 2-3 फळं आहेत बघ, एवढं आलं पाहिजे. असं स्टेट घे, इकडून घेवा, ती पाणी नाही आली पाहिजे. दिसत ना. हा त्याचा काय उपयोग होतो. हे त्याला हरडी म्हणतात. या झाडाचं नाव हरडी आहे, हरडी. अच्छा लहान मुलांना. हरडी. हा आणि हे औषधी म्हणजे कसं आहे, खूप प्रकारे औषधी आहे ते. ह्याचं फळ आहे ना, हा ते पण औषधी आहे. आम्ही समजायचे आता रोज आम्ही माळावर येतो, पाय आमचे असे बोट बिट पुसतात ना पाण्याने, हे बघ हा. हे खड्डे बिड्डे पडले ना, हे हा हे किंवा खाचा पडतात ना दोन बोटांच्या मध्ये, ते फळ आहे ना, उगाळून त्याचं ते लावलं ना, किंवा नुसतं आता हिरवं फळ आहे ना, हा तसं दाबून त्याचा डिंक आहे ना हा त्याचा लावला तर क्लिअर, दुसऱ्या दिवशी क्लिअर, काय खाज म्हणते? यायची सगळं बंद. एकदम हा, औषधी. औषधी हरडीचं झाड हरडी. म्हणजे फंगल इन्फेक्शन साठी चांगलं. फंगल इन्फेक्शन साठी जबरदस्त समजलं ना. एकदा ते लक्षात आलं ना, बाबा हे समजा हे झाड कसलं आहे, ह्याला ऐन म्हणतात. ऐन ही जी झाडं आहेत, ऐन ही बाई समान पानं बघितली तू पटकन ओळखणार, एक समान झाड, एकाच लेवलची आहे ती एका सगळी. लेवलची ऐनाची झाड. ऐन ऐन ही सेम आहेत ना, ही पानं. एकाच व्हिडिओ मध्ये पुऱ्या वनस्पतीची माहिती भेटली आज. आणि हे ही छोटी पण याचा पण फोटो घे. ही पण औषधी भाजी, आपण भाजी खातो आता, शेंगा नाही त्याच्यावरती. ही जी वनस्पती आहे ना, हे हा याला कुडा म्हणतात. कुडा विडी पिढी बनवतात ना, कुडा हा, बिडी हा. या पानापासून बनवायची. ह्या पानाची ती कुडा बिडी बनवायची. ते किंवा- शिवाजी वेडी. हा शिवाजी बिडी, प्रकाश बिडी धरून चल, तशी बिडी. पहिली कुडा म्हणजे एक सेपरेटच होतं, आणि आता यांनी प्रकाश संबंधी काय काय नावं काढली ना, ते वेगळ्या टाईप. बरोबर, ह्याची कुडा बिडीच भेटायची, कुड्याच्याच पानाची असायची. आणि ह्याच्या ज्या शेंगा असतात ना, अशा बारीक लांबट असतात, शेंगा लागलेल्या झाडं नाही आहे ते, आम्ही त्याची भाजी खायची. कडू असतं ते, त्याचं पाळ कडू असतं. हे झाड आहे ना, कडू आहे. आणि भाजी शेंगा ना अशा याच्यासारख्या अशा लांबट येतात. तिथे आता झाडं लागले अशा ना, घस असणार, एका घसाला 5-6 शेंगा अशा लांबट असणार, ओके. इतक्या लांब. आणि ते काढून न्यायचे आपण, कवळ्या नेऊन भाजी करायची. ते शेवगाच्या शेंग्यासारखी. हा शेवग्याचे झाड असतात, ते पातळ. बारीक असणार, अशी गवार. एवढ्याच झाडचे,
एवढ्या जाडीची. ते गवार सारखी. हा गवार सारखी, गवार किंवा वालीपेक्षाही बारीक. हा तसे बारीक आणि स्ट्रेट एकदम प्लेन मध्ये एकदम असे असणार आणि त्यांना ना चिरून उकडून भाजी करायची आणि तब्येतीला चांगलं. पोट बीट साफ सगळं एकदम कडू असतं ना, समजलं ना. बरोबर. असा कुडा कुडा म्हणतात त्याला. त्या पानांचा उपयोग खूप ठिकाणी करायचे पहिले. समजा दुसरे हे पण होते. म्हणजे ही व्हिडिओ बघितली आणि कोण जंगलात हरवलं तर त्याला खूप फायदा होईल. हा, त्याला कुडा म्हणतात. तुला तेच सांगितलं ठराविक झाडांची विषयी तुला माहिती आहे. झाडावर येऊन म्हणजे सगळं कसली कसली झाडं असतात आपल्याला काहीच माहिती नाही, बरोबर ना. बरोबर. हा, माहिती आणि माहिती हवीच. हा, आता हे करवंदीचं झाड तुला माहिती आहे, त्याचा फोटो मारू शकतो. हे करवंद आहे, हे करवंद झाड आहे, काटेरी झाड करवंद, समजलं ना. मे महिन्यातलं सोनं. हा, मे महिन्यात सोनं. हे झाड आहे वेगळं, हे झाड आहे ना ते दाखवलं. हे औषधी आहे. त्याच्यापेक्षा हा पाला चांगला दिसतो ना, हा पाला सेम आहे. ह्याचा फोटो मार. लाल उक्षी, लाल उक्षी म्हणतात याला. त्याचा काय लाल उपयोग? उक्षी आहे, अशी अशी पानं आली ना, ही लांब आलीत ना, लाल उक्षी औषधी आहे ती. तिचे कोवळे तुरे काढून ना तेलामध्ये असं हे करायचं, आपण गरम करायचं, डोक्यावरती उक्षीच्या पाल्याचा हे द्यायचा. डोकं थंडावा. दुखत असेल, काय असेल ना, पेन किलर. पेन किलर, लाल उक्षी. देसी पेन किलर. हा. आज एक एक नवीन नवीन शब्द समजतात. ह्या झाडाला, हे झाडाला वेगळं झाड आहे, समजलं ना. हा. ह्याला आशियाचं झाड म्हणतात. त्याला फळं पण आहे, फळं वाढून नाही. त्याच्यावर फळं आली जास्त जातात. हे याच्यावरती फळं आहेत ना, मोर खातात. मला लक्षात, या झाडावरती फळं असतात ना, मोर लांडोर आहेत ना, हा. तेच झाड आहे, समजलं ना. मी तुला एकदा तू बघितला, तू एक दोनदा बघितलं पटकन ओळखणार. हा, पानांवर पानांची आकारच वेगळा आहे. पानावरून हा. पटकन लक्षात येणार हे कसलं झाड. हा, म्हणजे बघितलं लगेच आठवणार. फोटो मारला, फळं संपली, ऐकलं. आशियाचं झाड, आशिया, आशिया असं लिहून दे, आशिया. ते आवळ्याचं झाड, ते भाई आवळ्याचं झाड आहे भाई बाजूला. वेगळी व्हरायटी सगळी, ऐकलं. एका सड्यावर पुरा ब्रह्मांडासारखं वाटतंय ते. हे आवळ्याचं झाड. रान आवळा म्हटला म्हणजे रानात आवळाच म्हणतो, रान आवळा म्हणतो. हे याला नुसतं आवळा म्हणतो, आवळ्याचं झाड. आवळे आहेत की नाही? आवळे नाही लागले. काय होतं माहिती, आता हल्ली ना काय समजत नाही रे. जेव्हापासून मोबाईल चालू झाले ना, टॉवर, हा. तेव्हापासून बऱ्याच झाडांना फळं येत नाही. म्हणजे रेडिएशनचा काय होतं ना, तकलीफ झाली. हा. जसं चिमण्या मरून पडल्या, हा हा हा, बरोबर. तशी बऱ्याचशा झाडांना रेडिएशन मुळे, तेच मी म्हटलं ना, मोबाईल रेडिएशन मुळे ना बरेच झाडं फळं देत नाही. त्याच्यामुळे पहिले आम्ही इकडे येऊन काढून न्यायचो. हे आता कसं आवळे ना, तुळशीचं लग्न असतं ना आपलं हा, घरी, तेव्हा आवळा, चिंच, बरोबर. तुळशीमुळे ठेवावे लागतात. आता भेटतच ते नाही. आता भेटत नाही आम्हाला, विकत आणायला लागतात. ते असे जंगलात खूप झाड आहेत ना, भेटायचे आपल्याला कुठे आपल्याला नाही. कधीतरी बैलांवर फिरता फिरता माहिती असं, हे त्या झाडावर आहेत आवळे. आता कुठे तिला आवळा दिसतच नाही. असं आहे, आवळा दिसणं म्हणजे मुश्किल झालं.